विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. पहा, आज आपण 12वी फिजिक्समध्ये इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन हा जो काही पार्ट आपला चालू आहे वेव्ह ऑप्टिक्समध्ये, आपण यामध्ये आज इंटरफरन्स पार्ट आपला संपलेला आहे आणि आज आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट किंवा त्यालाच डायफ्रॅक्शन ऑफ लाईट असंही आपण बोलू शकतो, तो कन्सेप्ट आपण आज सुरू करणार आहोत. बेसिकली व्हॉट इज अ डायफ्रॅक्शन? सगळ्यांनी हेडिंग टाका, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता जसा इंटरफरन्स ऑफ लाईट हा कन्सेप्ट आहे, जसा पोलरायझेशन आहे, जसा रिफ्रॅक्शन जो काय कन्सेप्ट आहे, तसाच हा सुद्धा काय आहे, एक लाईट वेव्हचा फेनॉमेनॉन आहे आणि तो आहे डिफ्रॅक्शन. हा डिफ्रॅक्शन कुणी इन्व्हेंट केला किंवा कुणी शोधून काढला, तर याचं इन्व्हेन्शन जे आहे ते दोन शास्त्रज्ञांच्या नावाने जातं. पहिला जो आहे फ्रॉनहोफर आणि दुसरा आहे फ्रेस्नेल्स. ते दोन टाईपचे डिफ्रॅक्शन आपल्याला त्यांच्या नावानुसार पुढे पाहायला मिळतात, ते बी आपण पाहणार आहोत. तर पहा, चला डिफ्रॅक्शन काय आहे तो कन्सेप्ट आपण लक्षात घेऊया की नेमकं लाईट डिफ्रॅक्ट होते किंवा डायफ्रॅक्ट होते म्हणजे नेमकं काय होतं. हा एक फेनॉमेनॉन. जनरली आपण समजा आपल्याकडं लाईट वेव्ह जो काय सोर्स आहे, तो सोर्स आपण काय करतो, कुठल्या तरी डायरेक्शन तो प्रोपोगेट होत आहे आणि आपल्याला माहित आहे की त्याची प्रॉपर्टी जी आहे लाईटची ती रेक्टिलिनियर आहे. म्हणजे कसं, स्ट्रेट पाथनं तो काय होतो, प्रोपोगेट होताना आपल्याला दिसतो, जाणवतो. आता पुढे काय, तर समजा अशा प्रकारे जर जी लाईट आहे ती रेक्टिलिनियर मेथडनुसार किंवा त्या प्रॉपर्टीनुसार जर प्रोपोगेट होत असेल तर ती सरळ जाते. पण अशा दोन वेव्ह किंवा दोन लाईट सोर्सेस जर आपण एकमेकांच्या जवळपास जर ठेवले तर आपल्याला काय होतं, त्या लाईट पासून इंटरफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. तसंच आता आपल्याला डिफ्रॅक्शन हा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे. पण या ठिकाणी आपल्याकडं एकच सिंगल सोर्स ऑफ लाईट आहे. आपल्याला दोन सोर्सेसची गरज इथे नाही. मग काय करायचं, अर्थातच आपल्याकडं दोन सोर्सेसची आपल्याला गरज नाहीच आहे, तर ते आहेच. पुढे चालून आपण लक्षात घ्यायचं आहे, दोन सोर्सेसची गरज नाही, एका सोर्सेसची गरज आहे. एक सोर्स आपल्याला, सिंगल सोर्स ऑफ लाईट इज रिक्वायर्ड. पण यामध्ये समजा आपण लाईट सोर्स पास करत असताना जर त्याला कुठल्या तरी एक प्रकारचा काहीतरी अडथळा निर्माण जर झाला, अडथळा ऑब्स्टॅकल जर काहीतरी त्याला अडवा जर आला, तर त्यावेळेस ती लाईट काय करते, शॅडो तयार करते. बरोबर ना? शॅडो म्हणजे ती सावली तयार करते. कशाची? तर त्या ऑब्स्टॅकलची. हे तर आपल्याला माहितीच आहे. समजा आपल्याकडं काहीतरी इथं अशा प्रकारचा एक ऑब्स्टॅकल आहे, बरोबर. हा ऑब्स्टॅकल ए बी आपल्याकडे आहे आणि या ठिकाणी आपल्याकडं सोर्स ऑफ लाईट यस आहे. मग आपण काय केला, हा सोर्स ऑफ लाईट यस याच्यावरती जर इन्सिडेंट केला तर आपल्याला काय करणार आहे, या प्रकारे पुढं त्याचा काय दिसणार आहे, आपल्याला ऑब्स्टॅकल दिसेल. काय नारायची अशी शॅडो आपल्याला पुढे पाहायला मिळते. जी काय आहे ती शॅडो आपल्याला पाहायला मिळते, लक्षात घ्या. पण शॅडो आपल्याला पाहायला मिळत असताना एक बाब आपल्याला निश्चित या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच ठिकाणी डिफ्रॅक्शन हा फेनॉमेनॉन घडून येतो. तर समजा हा जो काही पार्ट आहे आपल्यासाठी, हा एक शॅडो रिजन आहे. काय आहे? एक शॅडो रिजन आहे. याला जिओमेट्रिकल शॅडो सुद्धा बोलतात. काय बोलतात? जिओमेट्रिकल शॅडो असे आपण बोलतो. आणि ही लाईट जी आहे, हा जो काय पोर्शन आहे हा इल्युमिनेटेड आहे. इल्युमिनेटेड म्हणजे काय, या ठिकाणी लाईट आहे,
जो काय पार्ट आहे तो हा इल्युमिनेटेड रिजन आहे दोन्ही बाजूला. हा जो काय भाग आहे कसा आहे, हा इल्युमिनेटेड अशा प्रकारचा हा रिजन आहे. म्हणजे याचा अर्थ इकडे लाईट आहे, इकडे तर लाईट नाही. मग काय झालं, तर जो काय ऑब्स्टॅकल आपण ठेवलाय त्या ऑब्स्टॅकलमुळं काय दिसतं आपल्याला, अशा प्रकारची त्याची शॅडो तयार झाली, जिओमेट्रिकल शॅडो. पण एक बाब निश्चित आपल्या लक्षात येते पहा. समजा अशा प्रकारे जर शॅडो इथे असेल, हे जे काय ऑब्स्टॅकल आहे, एक बाब आपल्याला निरीक्षण इथं करायचे. समजा या ठिकाणी सनलाईट आहे किंवा एनी लाईट आहे, सोर्स आहे, तर यावेळेस काय होतं पहा, हा जो काही एज आहे, हा जो काही कॉर्नर आहे, कशाचा कॉर्नर आहे, तर त्या ऑब्स्टॅकलचा कॉर्नर आहे. कोणता, पॉइंट ए आणि पॉइंट बी हे त्या ऑब्स्टॅकलचे कॉर्नर्स आहेत. आणि त्या ठिकाणी काय होतं, तर एक बाब आपल्याला निश्चित लक्षात येते, तर या पॉइंटला जी काय लाईट इकडून येते ही काय होते, अशा प्रकारे बेंट होताना दिसते आपल्याला. काय होते, बेंट होताना दिसते. म्हणजे जी काय लाईट आहे, बरोबर ना, लाईट वेव्स bending at the corner of such a obstacle or edges and turns towards geometrical shadow region. काय, geometrical shadow region. बघा कसं अशा प्रकारचं स्वरूप आपल्याला त्या डिफ्रॅक्शन मध्ये पाहायला मिळतं. आता डिफ्रॅक्शन आपल्याला त्याची डेफिनेशन अजून बनवायची आहे, पण एक कन्सेप्ट आपण अर्थात लक्षात घेऊया. मग पहा, समजा अशा प्रकारचा ऑब्स्टॅकल जर आपल्या लाईटच्या पाथमध्ये जर ठेवला, पुट केला, तर त्यावेळेस काय होतं, तर त्या ऑब्स्टॅकलची एक शॅडो तयार होते, जिओमेट्रिकल शॅडो. पण ते होत असतानाच एक बाब आपल्या निश्चित लक्षात येते की ऑब्स्टॅकलची शॅडो तर तयारच होते, पण जी काय लाईट वेव्ज आहेत त्या ऑब्स्टॅकलवरती इन्सिडेंट झालेल्या त्या लाईट वेव्ज काय करतात, त्या ऑब्स्टॅकलच्या कॉर्नरला कुठं वळताना दिसतात आपल्याला, इट टर्न्स टुवर्ड्स द जिओमेट्रिकल शॅडो रिजन. बरोबर ना, जिओमेट्रिकल शॅडो रिजन. मग आता मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल सांगतो. समजा या ठिकाणी अर्थ आहे आणि या ठिकाणी सन आहे. पहा, सन आणि अर्थ असं आपण त्याचं नेचर लक्षात घेऊया. खूप अंतरावरून दिसतं म्हणून आपण तसं उलट दाखवलं. आपल्याला माहिती आहे इकडून काय होते, सनलाईट अशी येते, बरोबर की नाही, सनलाईट अशा प्रकारे येते. आपण काय म्हणतो, आता सनराईज व्हायला लागलाय. काय व्हायला लागलाय, सनराईज किंवा सनसेट बी आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, सनसेट आणि सनराईज होताना आपल्याला पाहिलं असेल आपण. त्यावेळेस काय होतं, जो अर्थचा सरफेस आहे याची जी काही लाईट आहे ती अशा प्रकारे इकडे टर्न होताना दिसते आपल्याला. म्हणजे एकंदरीत असा जर विचार केला तर हा जिओमेट्रिकल शॅडोचा पार्ट आहे. काय, हा जिओमेट्रिकल शॅडोचा असा भाग आहे. पण लाईट काय होते त्यावेळेस, such a light turns into the geometrical shadow at the edges of obstacle and the phenomenon is known as diffraction of light, ज्याला आपण डिफ्रॅक्शन म्हणतो. लक्षात. मग तुम्ही हे पाहिलं असेल, ज्या वेळेस एक्झाम्पल जर सांगायचं जर आलं, ज्यावेळेस तुम्ही सनराईज आणि सनसेट होतो त्यावेळेस जे काय आपल्याकडं माउंटेन रिजन असतो किंवा डोंगराळ भाग असतो, ते जे डोंगर आहेत हे आपल्याला लालसर झालेले दिसतात. पहा, सनसेट आणि सनराईजच्या वेळेस आपण पाहिलं असेल, दूर अंतरावरती समजा आपण पाहतो तिकडून काय होतो, अशा प्रकारचा लाल रंग आपल्याला पसरताना दिसतो. आणि हे जे स्प्रेडिंग आहे त्यावेळेस काय होतंय, द लाईट टर्न्स इन टू द शॅडो रिजन. म्हणजे काय झालेला असतो, एक प्रकारचा शॅडो रिजन असतो आणि त्या शॅडो रिजनकडे काय होतो, ती लाईट काय होते शॅडो रिजनकडे टर्न होताना आपल्याला दिसते. असा जो कन्सेप्ट आहे याच कन्सेप्टला आपण डिफ्रॅक्शन म्हणतो. लक्षात घ्या. आता दुसऱ्या बाजूला आपण समजा याच्याऐवजी जर एखादी स्लिटचा जर आपण उपयोग केला, समजा स्लिट आहे असं आपण मानलं, थोडक्यात ही फिगर तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. आता पुढे पण दुसरी फिगर तुम्हाला ड्रॉ करून देतो. समजा या कन्सेप्टच्या ऐवजी आता आपण काय करू, एक स्लिट लक्षात घेऊया, बरोबर ना. अशा प्रकारची एक स्लिट आहे आणि या स्लिट मध्ये
अशा प्रकारे आता काय होणार आहे, ही लाईट पुढे जाणार आहे. मग एक बाबचा लक्षात येईल आपल्या, लाईट इथून अशी जात असताना सगळं काय होईल, उलट होऊन जाईल. इथं काय होईल, आता हा जो काय पोर्शन आहे हा असेल तुमचा इल्युमिनेटेड, बरोबर ना. इल्युमिनेटेड हा रिजन आहे, पोर्शन आहे. आणि जिओमेट्रिकल शॅडोचा कोणता आहे, हा जिओमेट्रिकल शॅडो. इकडं काय आहे, त्याची जिओमेट्रिकल शॅडो रिजन आपल्याला दिसेल. म्हणजे उलट झालं इथं, लक्षात घ्या. सेमच एक्झाम्पल आहे पण थोडंसं वेगळं सांगतोय थोडंसं. हा जो आहे तो आहे शॅडो रिजन, हा जिओमेट्रिकल शॅडो रिजन, हा सुद्धा जिओमेट्रिकल शॅडो रिजन. आता या ठिकाणी काय होईल, आता आपल्याला माहितीच आहे, अकॉर्डिंग टू द कन्सेप्ट ऑफ डिफ्रॅक्शन द लाईट बेंड्स ॲट द एजेस. सपोज ए आणि बी या एजेसच्या ठिकाणी लाईट काय होईल, बेंड होईल. आता लाईट इकडं जाईल का, असे जाईल का इकडं, मगाशी असे दाखवले नाही. आता काय होईल, द लाईट टर्न्स टू द लाईक दिस. लाईट काय होईल, टर्न्स टू द जिओमेट्रिकल शॅडो रिजन. मग आता हे एक्झाम्पल जर आपण लक्षात घेतलं तर लाईट काय होते, लाईट बेंडिंग ॲट द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल. मग एक बाब आपल्या निश्चित लक्षात आहे, जर कुठल्याही प्रकारचा ऑब्स्टॅकल किंवा काहीतरी ॲपरेचर, काहीतरी स्लिट किंवा काही म्हणा समजा, असा ऑब्स्टॅकल जर आपण लाईटच्या पाथमध्ये जर नाही ठेवला तर आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न किंवा डिफ्रॅक्शन फेनॉमेनॉन समजेल का किंवा तो मिळेल का, तर नाही आहे, निश्चितच नाही, लक्षात घ्या. मग यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, तर आपल्याला गरज आहे ती म्हणजे एका कशाची, ऑब्स्टॅकलची गरज आहे. आणि तो ऑब्स्टॅकल जर आपण समोर ठेवला, असं ठेवायची गरजच नाही, लक्षात घ्या. बरेचसे असे एक्झाम्पल आहे की नॅचरली आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न किंवा डिफ्रॅक्शन फेनॉमेनॉन आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचा जो काही स्टडी केलेला आहे तो वेगळ्या दोन शास्त्रज्ञांनी केलेला आहे. आता एक्झाम्पल तुम्हाला आधी सांगून देतो, पहा ही सुद्धा फिगर तुम्ही ड्रॉ करायची या प्रकारे. आणि हे असं तुम्ही लक्षात घेऊ शकता, इकडे टर्न झाले, बरोबर, टर्न्स टुवर्ड्स द जिओमेट्रिकल शॅडो. हे शॅडोचा पार्ट, हा सुद्धा शॅडोचा पार्ट. आणि बेंड्स, इथं बेंड झाले आणि बेंड होऊन कुठं वळलंय, तर जिओमेट्रिकल शॅडोकडे वळले. मग असा जो काही फेनॉमेनॉन आहे, या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणू शकतो, तर या फेनॉमेनॉनला आपल्याला म्हणता येतं की डिफ्रॅक्शन हा पॅटर्न आपण ऑब्टेन करू शकतोय, किंवा हा जो कन्सेप्ट आहे तो डिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे असं आपल्याला सांगता येईल. आता पुढे महत्वाचा मुद्दा असा लक्षात घ्या की समजा असं तर आपल्याला दिसतंय, समजा आपण काय केलं, एखादी आपल्या घराची खिडकी, विंडोचं आपण ऑब्झर्वेशन केलं, किंवा आपल्याकडे डोअर असतो, दरवाजा, त्या दरवाजामधून काय होते, त्याला काय माना, एक प्रकारचं होल माना किंवा एक प्रकारची एखादी स्लिट, आयडियल स्लिट माना. जेव्हा जी काय सनलाईट आहे ती सनलाईट आपल्या घराच्या खिडकीमधून घरामध्ये एंट्री करते, त्यावेळेस त्याचं नेचर तुम्ही स्टडी करा. समजा असं समजा की ही घराची आपली खिडकी आहे, बघा एवढून सनलाईट येत असते. आणि अशा प्रकारची सनलाईट येत असताना तुम्हाला पाहिलं असेल, ॲट द एजेस ऑफ सच अ विंडो ऑर द डोअर द लाईट टर्न्स टू द जिओमेट्रिकल शॅडो रिजन. बघा काय होते, घरामध्ये आपण जर दरवाजाचा विचार केला किंवा विंडोचा विचार जर केला तर तुम्हाला लाईट अशी वळलेली दिसते. एकदम साधं एक्झाम्पल आपल्याला आपण रोज पाहू शकतो, असं आपल्याला दिसतं, लक्षात घ्या. मग डिफ्रॅक्शन काय समजून घेण्यासाठी वेगळं एक्झाम्पल घेण्याची गरजच नाही. घरामध्ये जर आपण खिडकीमध्ये असं जर ऑब्झर्वेशन केलं तर इकडं अंधार भाग असतो, इकडं अंधाराचा भाग आहे, शॅडो आहे, इकडं अंधार आहे. आणि काय होतं, लाईट एंट्री करत असताना त्या होलमधून किंवा त्या खिडकीमधून लाईटीचा काय होतो, काही पार्ट असा आहे, म्हणजे लाईट इकडं जातेच, लाईट बरोबर इकडे जातेच, पण काय होतं, यातला काही लाईट अशा प्रकारे बेंड होते आणि अशा प्रकारे वळते, टर्न्स टू द जिओमेट्रिकल शॅडो रिजन. मग याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, डिफ्रॅक्शन ऑफ लाईटच आपण म्हणू शकतो. तर हे त्याचे काही एक्झाम्पल्स आपण लक्षात घेतले. पण हा जो आहे कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता आपण काय करूया, त्याची डेफिनेशन नेमकी काय आहे, डेफिनेशन कशी तयार करायची नेमकी. आता जे मी सांगितलं हाच पार्ट फक्त आपल्याला काय करायचा, एका सिस्टमॅटिक फॉर्मॅटमध्ये काही शब्दांचा
काही वर्डचा उपयोग करून आपल्याला एक सिस्टमॅटिक मॅनरमध्ये लिहायचं आहे. मग त्याची डेफिनेशन लिहून घ्या. बघा, या खाली द बेंडिंग ऑफ लाईट waves at corner or edges of an obstacle or slits and it turns, it म्हणजे light waves, it turns towards geometrical shadow region is known as or is called as diffraction of light wave किंवा लाईट. लक्षामध्ये त्याला म्हणायचं डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता आपण काय करूया, टाइप्स ऑफ द डिफ्रॅक्शन लक्षात घेऊया. व्हॉट आर द टाइप्स? देर आर द 2 टाइप्स ऑफ द डिफ्रॅक्शन. किती आहेत? 2 आहेत. आणि हे 2 टाइप कसे पडले तर हे 2 वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अशा प्रकारे 2 प्रकारचे डिफ्रॅक्शन मांडलेले आहे. मग त्याच्यावरून आपल्याला त्याचे टाइप सुद्धा लक्षात घेता येतील. तर आता पुढे या टाइप्स ऑफ diffractions. आता पहिला टाइप जो आहे नंबर 1 टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन मध्ये फर्स्ट टाइप इज फ्रॉनहोफर्स डिफ्रॅक्शन. नंबर 1 फ्रॉनहोफर्स डिफ्रॅक्शन. Fraunhofer's diffraction. And second one, this is Fresnel's diffraction. हे 2 शास्त्रज्ञांची 2 नाव आहेत, पण कन्सेप्ट मात्र वेगळे आहेत. तर आपण सुरुवातीला नेमकं फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन काय आहे तो कन्सेप्ट आपण लक्षात घेऊया. त्यानंतर आपण काय करूया, फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन काय आहे हे आपण अंडरस्टँड करूया. तर सर्वांनी हेडिंग टाका, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. तर चला पहा, आता मी एक डायग्राम ड्रॉ करतो. माझ्यासोबत तुम्ही ती एक फिगर ड्रॉ करायची, डायग्राम ड्रॉ करायची. पहा काय आहे डायग्राम मध्ये. तर बेसिकली आपल्याला डिफ्रॅक्शन जर अंडरस्टँड करायचं असेल तर कशाची गरज आहे. एक तर काय लागेल आपल्याला, तो डिफ्रॅक्शन पॅटर्न कुठेतरी ऑब्टेन करावा लागेल, कुठेतरी मिळवावा लागेल. आणि असा डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला कुठेतरी मिळत असेल तर त्यासाठी आपल्याला काहीतरी स्क्रीनची ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागेल. एक स्क्रीन आपल्याला घ्यावी लागेल. आणि दुसरं म्हणजे सोर्स, काहीतरी लाईटचा सोर्स आपल्याकडे पाहिजे. आणि तिसरी म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी ऑब्स्टॅकल, काहीतरी वस्तू काहीतरी तिथे ठेवायला पाहिजे. तरच आपल्याला डिफ्रॅक्शन फेनॉमेनॉन समजून घेता येईल, समजता येईल. पण इथे 2 टाईपचे डिफ्रॅक्शन आहेत, त्याच्यानुसार आपण दोन्हींचा एकदम वेगवेगळा असा आणि कम्पॅरेटिव्हली आपण स्टडी करणार आहोत. तर पहा, समजा या ठिकाणी एक स्क्रीन आहे. या स्क्रीन XY तुम्ही बोलू शकता, स्क्रीन XY. या ठिकाणी तुमचा सोर्स ऑफ लाईट आहे आणि सोर्स ऑफ लाईट जो काय आहे तो खूप अंतरावरती आहे. एक बाब निश्चित लक्षात आपल्याला ठेवायची. फ्रॉनहोफरनं काय केलं तर फ्रॉनहोफरनं ज्यावेळी डिफ्रॅक्शन पॅटर्न अंडरस्टँड केला, समजून सांगितला किंवा ऑब्टेन केला, त्यावेळेस त्याने जो काय सोर्स ऑफ लाईट यूज केलाय तर तो सोर्स ऑफ लाईट खूप अंतरावरती आहे, ॲट इन्फायनाईट डिस्टन्स, खूप लांब अंतरावरती आहे असं आपल्याला दिसतं, लक्षात घ्या. मग हे झालं स्क्रीन, हा झाला सोर्स खूप अंतरावर. आणि या ठिकाणी काहीतरी ऑब्स्टॅकल, बरोबर.
हे काहीतरी ऑब्स्टॅकल आहे, स्लेट यूज करा, काहीतरी यूज करा समजा, हा एक ऑब्स्टॅकल आहे, ऑब्स्टॅकल. यालाच दुसरं नाव आहे डिफ्रॅक्टिंग सिस्टीम, याला म्हणतात डिफ्रॅक्टिंग सिस्टीम. का तर याच्याशिवाय डिफ्रॅक्शन होऊ शकत नाही. आणि त्यानंतर समजा हे डिफ्रॅक्शन पॅटर्न जर आपल्याला कॉन्व्हर्ज करायचं असेल, कॉन्व्हर्ज म्हणजे सगळे लाईटचे रे जर एकत्र करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागतो, अशा प्रकारचा एक कॉन्व्हेक्स लेन्स आपल्याला यूज करावा लागतो. आणि देन वी गेट द समजा अशी लाईट येत असेल इकडून प्रोपोगेशन नुसार, तर आपल्याला काय मिळू शकतं, या प्रकारे इथं आपल्याला पॅटर्न मिळू शकतो. सपोज इथं आपल्याला ब्राईट असा बँड मिळालाय, काय मिळालाय, ब्राईट मॅक्झिमा, त्याला आपण मॅक्झिमा म्हणतो किंवा सेंट्रल मॅक्झिमा असं म्हणूया. समजा हीच लाईट जी काय आहे अशा प्रकारे येत असताना काही आपल्याला थोडेसे चेंजेस बी इथं दाखवता येते. समजा इथे आपल्याला पॉइंट मिळत असतील आणि अशा प्रकारे पॅटर्न आपल्याला अंडरस्टँड करता येऊ शकतो. इकडे बी आपल्याला समजा याप्रमाणे इकडे एक पी मिळू शकतो आणि दोन्ही साईडला जसा आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मिळाला होता ना तसाच पॅटर्न आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळतो. मग आपण इथं पॉईंट मिळू शकतात आयदर साइड ऑफ द सेंट्रल मॅक्झिमम. एक रॅन्डम डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून दाखवले. आता एक विचार इथं आपल्याला करायचा आहे, हे झालं समजा अशा प्रकारे, आणि हे डिस्टन्स जे काय आहे हे सुद्धा डिस्टन्स कसं आहे, इन्फानाइटच आहे. म्हणजे तुमची जी काय डायफ्रॅक्टिंग सिस्टीम आहे ती काय आहे, त्या स्क्रीनपासून आणि त्या सोर्सपासून कशी आहे, ॲट इन्फानाइट डिस्टन्स अशी आपल्याला पाहायला मिळते. आता डायग्राम ड्रॉ करून घ्या पहा, आणि काही की पॉईंट त्याच्यामध्ये आपल्याला लिहून घ्यायचे. डायग्राम झाली असेल तुम्ही समजून घ्या डायग्राम कशी आहे आणि एक एक पॉईंट आपण त्याच्यामध्ये लिहित जाऊया. पहिला पॉईंट, इन Fraunhofer's डिफ्रॅक्शन सिस्टीम किंवा Fraunhofer डिफ्रॅक्शन, स्क्रीन किंवा सोर्स अँड स्क्रीन ॲट infinite distance from the diffracting system, so we can obtain the Fraunhofer diffraction. असं जर असेल तरच आपल्याला काय मिळतं, Fraunhofer diffraction आपल्याला पाहायला मिळतं. अदरवाईज आपल्याला डिफ्रॅक्शन अंडरस्टँड करता येणार नाही. ओके, देन आता त्यातला दुसरा पॉइंट नंबर 2, द प्लेन सोर्स ऑफ लाईट इज यूज. काय लागतं आपल्याला, द प्लेन सोर्स ऑफ लाईट इथे लागतो. रिक्वायरमेंट काय बघा, या ठिकाणी निश्चितच आपल्याला काय लागतंय, द प्लेन सोर्स ऑफ लाईटच आपल्याला इथं मिळतो किंवा लागतो. काय लागतंय, प्लेन सोर्स ऑफ लाईट. पुढे नेक्स्ट तिसरा पॉइंट, आता आपल्याला माहितीच आहे जर तुमचा सोर्स हा एखाद्या स्लेटपासून किंवा कुठल्या तरी याच्यापासून ऑब्स्टॅकलपासून जर खूप अंतरावरती जर असेल तर त्या ठिकाणी येणारा जो काही वेव्ह फ्रंट आहे तो कसा असणार आहे, प्लेन वेव्ह फ्रंटच असणार आहे. कसा असणार आहे, प्लेन वेव्ह फ्रंट असं आपल्याला मिळून जाईल, लक्षात घ्या. आता तिसरा पॉइंट आपण लक्षात घ्यायचा आहे, द कॉन्व्हेक्स लेन्स इज यूज्ड. त्या ठिकाणी काय केलेलं आहे, कॉन्व्हेक्स लेन्स यूज केलेला आहे. कॉन्व्हेक्स लेन्स इज यूज टू ऑब्टेन
diffraction pattern. In Fraunhofer diffraction. In Fraunhofer diffraction. बरोबर? डिफ्रॅक्शन पॅटर्न हे आपल्याला अंडरस्टँड करता येणार. आता हे झालं. याच्यामध्ये एक बाब अजून आपल्याला लक्षात घ्यायची. जे काही लाईट असतात, लाईट वेव्हज जे असतात सगळेच येणारे कुठं त्या ऑब्स्टॅकलवरती, तर लाईट वेव्हज कमिंग फ्रॉम द मेन सोर्स ऑफ लाईट विच आर इन फेस, सगळे कसे असतात एकाच फेसमध्ये असतात. ते एक पॉइंट या द लाईट वेव्हज फ्रॉम सोर्स ऑफ लाईट आर इन सेम फेस, एकाच फेस मध्ये असतात. म्हणून तर आपल्याला फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आता हे झालं फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनच्या बाबतीमध्ये. आता दुसरा पॉइंट आपल्याला दुसऱ्या बाजूला जायचे आणि आपल्याला अंडरस्टँड करायचे की फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन काय आहे. कोणता? तर आपल्याला दुसरा पॉइंट अंडरस्टँड करायचा आहे. फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन नेमका काय पॉइंट आहे हे आपल्याला स्टडी करायचं. तर हेडिंग टाका फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन. दूसरा टाइप, सेकंड टाइप फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बरोबर? फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन हा पॉइंट आपण अंडरस्टँड करणार आहोत. आता याच्यामध्ये काय होतं तर मी फिगर तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. पहा काय की पॉइंट मी सांगतो फिगर ड्रॉ करताना. इथं डिफ्रॅक्शन सिस्टीम आहे पण लेन्स यूज केलेला नाही. बघा, आणि याचा जो काय सोर्स आहे तो एक तो स्फेरिकल आहे किंवा एक तर कसा आहे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटचा टाईप आहे. मग आपल्या ठिकाणी आपण काय करू, असं एक सोर्स यूज करूया. दिस स्फेरिकल. आणि या ठिकाणी काय आहे, एक डिफ्रॅक्टिंग सिस्टीम आहे. ओके, अशा प्रकारे डिफ्रॅक्टिंग सिस्टीम आहे. आणि अशा प्रकारे काय होतं तिथून असे सिलेंडर स्पेरिकलच्या फॉर्मॅटमध्ये काय होतील आपले रेज आहेत तसे जातील. प्लेनने दाखवते. बरोबर, असा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडक्यात असा टाईप एक स्पेरिकल नेचरमध्ये. आणि देन नो लेन्स इज युज्ड. लेन्स नाही, स्क्रीन आपण दाखवूया एक्स आणि वाय. आणि देन काय होतं, इथून येणारं जे काय पार्ट आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे P0 P इकडं P म्हणजे काय मिळतं आपल्याला सेंटर मॅक्सिमा, फर्स्ट मिनिमा असेल समजा, फर्स्ट मिनिमा म्हणजे असं स्वरूप आपल्याला. त्यानंतर फर्स्ट मॅक्सिमा. मॅक्सिमा याचा मिनिंग या ठिकाणी होतो. पुढे आपल्याला शिकायचं ते डिटेलमध्ये, थोडक्यात अंडरस्टँड करून घ्या. मॅक्झिमाचा मिनिंग होतो की समजा ज्यावेळेस इंटरफरन्स पॅटर्न ऑप्टेन झाला तर त्यावेळेस आपल्याला सेंट्रल ब्राईट, त्यानंतर फर्स्ट डार्क, त्यानंतर फर्स्ट ब्राईट आणि सो ऑन. तसंच सेंट्रल मॅक्झिमा जास्तीत जास्त इंटेन्सिटी असल्यामुळं आणि आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम इंटेन्सिटी असल्याच्या नंतर काय होतं, त्या ठिकाणची जी असणारी लाईट वेव्ज आहे ते इन फेज असतात, सेम फेज असतात. आणि सेम फेज जर असतील तर त्या ठिकाणी असणारा जो काय पाथ डिफरन्स आहे तो कसा राहते, एक प्रकारे आपला अंडरस्टँड 0 आहे. अजून काही केसेस आपल्याला मिळतील त्यावेळी आपल्याला लक्षात घ्यायचंच आहे. मग या प्रकारचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा प्रकारची फिगर ड्रॉ करून घ्या.
आणि अनेक मिळतील, एकच एवढेच नाही. इकडं अजून अशा प्रकारे आयदर साईड ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा अशा प्रकारचे पूर्ण बँड, पूर्ण आपल्याला काय मिळेल, एक प्रकारचा पॅटर्न आपल्याला त्या ठिकाणी ऑब्टेन होताना दिसेल. आता याच्यामध्ये काय पॉईंट आहे तर पहा, पहिला पॉईंट, सोर्स ऑफ लाईट and screen are very close किंवा at finite distance from diffracting system. हा सोर्स आहे, डिफ्रॅक्टिंग सिस्टीम आहे, आणि हा स्क्रीन आहे. काय तर या अंतर कसं आहे, एकदम व्हेरी क्लोज आहे. कसं आहे, हे क्लोज असं डिस्टन्स आपल्याला लक्षात घेता येईल. पुढे आता नेक्स्ट नंबर 2 मध्ये काय करता येईल आपल्याला, इन नंबर 2 no any type of lenses are used. कोणत्याच प्रकारचा लेन्स आपण यूज करत नाही. पुढे नेक्स्ट, ओनली spherical or cylindrical wavefront or source of light is used. हे फक्त दोन्ही, प्लेन इथं चालत नाही, लक्षात घ्या. आता शॉर्टेज डिस्टन्स जर विचार केला तर आपल्याला काय करावं लागतंय, स्पेरिकल आणि सिलेंड्रिकल या दोन्हीपैकीच एकाचा आपल्याला इथं उपयोग करावा लागतो. पुढे आपल्याला दुसरा घ्यायची गरज नाही आहे थोडक्यामध्ये. आता पुढे पहा, अजून काय सांगता येईल आपल्याला, याच्यामध्ये जे असणारे लाईट वेव्हज आहेत हे एका फेजमध्ये नसतात, विच आर नो इन द सेम फेज. राईट, the light waves from source of light are not in same phase किंवा these are the out of phase. not in same phase म्हणजे कसे आहेत ते आउट ऑफ फेज मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही कन्सेप्ट आपल्याला स्टडी करता येतील. एक जो आहे तो फ्रेशनेस आणि दुसरा जो आहे तो फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. ही कन्सेप्ट आपण लक्षात घेऊ. आता पहा, आपल्याला सांगायचा राहिला होता तो म्हणजे डिफरंट कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. डिफरंट कंडिशन्स फॉर द स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न ते आपण घेऊया. याच्यामध्ये हेडिंग टाका, कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. नंबर 1, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न जर मिळवायचा असेल the two sources must be monochromatic. Monochromatic means single wavelength, एकच वेवलेंथ पाहिजे दोन्हींची. नंबर 2, two sources of light must be coherent. Coherent means same amplitude and same frequency.
Number 3, two sources of light must be same state of polarization. Next, two sources of light must have same direction. दोन्हींची डायरेक्शन एकच असायला पाहिजे, तरच आपल्याला इंटरफरन्स लक्षात येतो. हे मागचा पॉईंट पण हे आपण क्लिअर करतो. दुसरा अजून काय असायला पाहिजे, टू सोर्सेस मस्ट बी किंवा टू सोर्सेस मस्ट व्हेरी क्लोज टू ईच अदर. एकमेकांच्या कसे पाहिजेत, जवळ पाहिजे. देन डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड सोर्सेस मस्ट ॲज लार्ज ॲज पॉसिबल. जास्तीत जास्त असायला पाहिजे, तरच आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळू शकतो. त्यानंतर नेक्स्ट, सोर्सेस मस्ट बी नॅरो. नॅरो म्हणजे त्याची जी स्लिटची विड्थ आहे ती कशी असली पाहिजे, कमी असायला पाहिजे. जे होल आहे ते कमी असायला पाहिजे. आणि लास्ट वन काय सांगितलं आपल्याला, इंटेन्सिटी किंवा अँप्लिट्यूड ऑफ टू सोर्सेस मस्ट बी सेम. दोन्हींचं असं असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे, तरच आपल्याला काय करता येईल, एक प्रकारचा स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला पाहता येतो. तर पहा, आज आपण इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन जो काय भाग आहे, जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपण आज डिफरंट कंडिशन्स फॉर द स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आणि नवीन सुरू केलेला जो पॉइंट आहे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय आहे, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि त्याचे दोन टाईप. आपण काय केला, त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ द डिफ्रॅक्शन स्टडी केला. नेमकं डिफ्रॅक्शन म्हणजे काय ते आपण पाहिले, त्याचे काही एक्झाम्पल्स आपण सांगितले. त्यानंतर आपण डिफरंट टाईप्स ऑफ द डिफ्रॅक्शन, त्याच्यामध्ये दोन टाईप आपण लक्षात घेतले. एक जो आहे तो फ्रॉनहॉफर आणि दुसरा जो आहे तो फ्रेस्नेल्स. आणि त्यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे, दोन्हींचं कंपॅरिझन आपण लक्षात घेतलं. आणि अशा प्रकारे आपण काय केला, डिफ्रॅक्शनचा बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेतला. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण फ्रॉनहॉफरचा एक डिफ्रॅक्शनच्या बाबतीमध्ये असलेला एक्सपेरिमेंट आहे तो आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे डिफ्रॅक्शन सुद्धा आपला कन्सेप्ट संपून जाईल. तर आपण इथेच थांबूया. थँक्यू.